पक्षाला मिळालेला जो मॅन्डेट आहे त्यानुसार विरोधी पक्षानात्यानं आम्ही कार्यरत राहू ही या निवडणुकीची कारण मीमांसा आणि त्या संदर्भातली देखील भूमिका आम्ही मांडतो। महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये तोच किस्सा गिरवला जातोय। मतदार यादीतले 2 स्टार ठेवून सांगितलं होतं ते 2 स्टार यावेळेस काढून टाकण्यात आलेले आहे आणि निवडणूक आयोगाने एकंदरीत जी खेळी केलेली आहे त्या खेळीतून वोट चोरी ही वारंवार कशी होते हे सिद्ध झालेलं आहे। हे देखील या निमित्तानं मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो। यात बरीच बार मोठ्या संख्येने विड्रॉल करणे आणि मोठ्या संख्येने अनअपोज कॅन्डिडेट निवडून आणणे हा देखील एक लोकशाहीला पांगळं करण्याचा भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा कुठील डाव आहे। हे लोकशाहीला मारक आहे आणि दागदपट करून घोडेबाजार मांडून आपण जर या पद्धतीने जर निवडणुकांना जात असाल तर लोकशाही आपली आता गुंडाळण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी आलेली आहे। हे या निमित्तानं स्पष्ट होत असल्याचं देखील चिंता आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो। झालेले विड्रॉल हे स्वाभाविक नाहीत। अनअपोज जे आलेले त्या आधारापोटी किंवा आपली जी एक संस्कृती आहे त्या ठिकाणी अपवादात्मक स्थिती आलेली आहे, मात्र त्या ठिकाणची तिथे कारण आहे ती सर्व गुंडाळून ठेवलेली आहे। आणि या निवडणुकीमध्ये ज्या तमाशाला मध्ये घेतलेला जो वग आहे सत्ताधाऱ्यांचा हा आहे बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया। आणि यामध्ये सत्ताधारी जिल्हा प्रशासन त्यामध्ये महसूल विभाग असेल त्यामध्ये पोलीस विभाग असेल आणि निवडणूक आयोग हे सर्वजण कशा पद्धतीने निवडणुका या संपन्न करत आहे ही सर्व बाब हे आव्हान ही सरळ सरळ थेट जो थ्रेट आहे जे भय आहे जे आव्हान आहे हे लोकशाही पुढे आहे। आणि भारताच्या नागरिकांना आमचं अर्थ स्वरूपाची हाक आहे की राजकीय पक्ष या नात्यानं हे आमचे हेतू आरोप नाहीत। या संदर्भामध्ये गांभीर्याने आपण सर्वांनी लोकशाहीला आणि एकंदरीत या प्रक्रियेला घेतलं पाहिजे। त्यासाठी डोळस दृष्टिकोनातून आपण याकडे बघावं। शेवटी भारताला संविधानिक मार्गानेच आपल्याला चालवायचं आहे, शांततेच्या मार्गानेच चालवायचं आहे। मात्र असंच सर्व जर चालत राहिलं तर अराजकता ही आपल्या देशातही माजवल्या जाईल, अराजकतेची स्थिती निर्माण होईल। आणि श्रीलंकेत जे झालं, नेपाळमध्ये जे झालं, बांगलादेशात जे झालं ते भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनंती आहे की ते भारतात होऊ देऊ नका आणि सदर सर्व प्रकरणं म्हणजे त्या दिशेने असणारी वाटचाल आहे याकरता आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध आणि चिंता व्यक्त करतो। आणि अंतिमतः या सर्व विषयामध्ये निवडणूक संपन्न होत असताना रिटर्निंग ऑफिसच्या निवडणूक निर्णय